नमस्ते, मी सोनल हर्षल संचित चॅनलकडून तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत लसूण मेथीची भाजी। हे बघा, मी मेथी घेतले, त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण आहे, ह्या 6 पाकळ्या, ही लसूण किसलेली आहे 7-8, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले 2, एकच कांदा घेतलाय, मिरची घेतलेला, तिखट मसाला घेतला थोडासा 1 चमचा, हळद घेतले, धना पावडर घेतले आणि लाल काश्मीरी मसाला घेतला, शेंगदाणे घेतले थोडेसे हलके भाजले, चण्याची डाळ घेतले आणि तीळ घेतले थोडेसे। हे मी आता मिक्सरला वाटणार आहे। आणि हे तेल तापले, त्याच्यामध्ये मी लसूण टाकते फोडणीला, थोडीशी लालसर झाली पाहिजे लसूण। लसणीचा कलर असा लाल आला पाहिजे, बघा असं। त्याच्यामध्ये मी मेथी टाकते, थोडीशी हलकी भाजून घेते मेथी। ये संचित पण आमचा मदत करायला आलाय। हो, हा, काय काय टाकायचं सांग। नाणे आहेत, ते नाणे आहेत का? थोडीशी हलकी वाफेवरती शिजवून घेऊया आपण। नरम झाली पाहिजे ती, तोपर्यंत हे जो तोंड होऊ दे, शिजू दे, तोपर्यंत हे भांड वाटून घेऊया भांड्यामध्ये। थांब बाबू, एक थांब, खा टोमॅटो खा। हे मी सगळं एकत्र करते। मेथी ना जास्त बारीक नाही कापल्या, थोडी जाडसरच ठेवले, कारण आपण आहे ना थोडी शिजवतोय ना तिला, म्हणून। हे बघा, आपलं आता तेल तापलं। हे भाजी म्हणजे मी शिजवून घेतली, अशी तेलामध्ये परतून घेतले, लसूण फोडणीला थोडीशी देऊन। आणि आता मी फोडणीला देते कढीपत्ता, लसूण, थोडी लालसर झाली पाहिजे, थोडीशी लाल मिरची घेतली, कांदा पण थोडा लाल झाला पाहिजे। रोज नुसतं अशी भाजी खाऊन अशी कंटाळा येतात ना घरी, आमचं पण थोडंसं वेगळं काहीतरी। कांदा पण आपला लाल झालाय, टोमॅटो टाकते, 2 टोमॅटो घेतले,
टमॅटो आपण थोडं शिजून घेऊया आणि ह्याच्यात मी सगळं हे साहित्य टाकते, तिखट मसाला, हळद, धना पावडर वगैरे आणि मीठ टाकते चवीनुसार. आपण थोडा वेळ शिजून देऊया, 5 मिनिटं झाकून. हे बघा आपले 5 मिनिटं झाले. टोमॅटो पण चांगलं शिजलं आहे थोडंसं. आणि हे आपलं वाटण तयार केलेलं हे आपलं शेंगदाणे, थोडीशी चण्याची डाळ आणि हे तीळ घेतलेले ना, आणि हे पाणी राहिलेलं ह्याच्यातच टाकते. जास्त मी पाणी ॲड नाही करत आहे आणि हे टाकते. हे बघा थोडंसं कड आलं की आपली मेथी ह्याच्यामध्ये टाकायची. हे बघा आपलं कड आलं आता मसाल्याला. आता त्याच्यामध्ये मी मेथी टाकते. ही बघा तयार झाली आपली लसूण मेथी. ही बघा आपली अशा रीतीने भाजी तयार झाली आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.